5 वर्षाचा बाळ म्हणतो, आई मला तुझ्यावर खूप प्रेम आहे. 12व्या वर्षी तोच बाळ म्हणतो, आई तुला काहीच कळत नाही. 16व्या वर्षी आई तू किती त्रास देते. 18व्या वर्षी आता बस झालं, मी हे घर सोडून चाललोय. 25व्या वर्षी आई तू खरंच बरोबर होतीस. 30व्या वर्षी आईच्या घरी गेलं की खऱ्या अर्थाने मन शांत होतं. 50व्या वर्षी मी माझ्या आईला गमवू इच्छित नाही. आणि 17व्या वर्षी सगळी संपत्ती गेली तरी चालेल, फक्त माझी आई मला पुन्हा एकदा भेटावे. स्वामी भक्तांनो, आई ही फक्त एकदाच मिळते. तोपर्यंत ती आपल्या आयुष्यात आहे तर तिचं मान सन्मान करा, प्रेम भरपूर करा. कारण एक दिवस असा येतो की ज्यावेळी फक्त तिच्या आठवणी राहतात, ते राहत नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, जर तुम्ही हे तुमच्या स्वामी आईच्या वरती प्रेम करत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुमच्यावर वाईट वेळ आली की भगवंत तुमच्या पाठीशी कायम असतो. वाईट वेळ येणार हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी वेळ येते जेव्हा सगळं काही उलटपालट होतं. आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील ताणतणाव, आरोग्याच्या समस्या किंवा इतर कोणत्याही संकटाचा सामना आपल्याला करावा लागतो. अशा वेळी मानसिक आरोग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मनावर येणाऱ्या या भाराचा परिणाम आपल्या शरीरावर आहे, शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. म्हणूनच मित्रांनो, वाईट वेळ आली की काही गोष्टीचा अवलंब केल्यास त्यातून सावरणे हे आपल्याला सोयीचं आणि सोपं होतं. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आजच तेच आपण या संदेशातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वाईट वेळ आली की सर्वात प्रथम आपल्या दृष्टिकोनाची तपासणी करा. आपला दृष्टिकोन हा आपल्या अनुभवावर मोठा परिणाम करतो. जर आपण नेहमीच निगेटिव्ह विचारामध्ये दडलेले असेल तर ती वाईट वेळ आणखीनच कठीण वाटू शकते. म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्ह राहा. स्वतःला नेहमी सांगत राहा की ही वेळ तात्पुरती आहे आणि ते लवकरच निघून जाणार आहे. जरी परिस्थिती कठीण असली तरी त्यात काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच आहे. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या काळातून सावरण्याची शक्ती देते. जर सहमत असाल तर होय तेव्हा असे टाईप करा. मित्रांनो, स्वतःला वेळ द्या. वाईट वेळ आली की आपण खूप दबावाखाली असतो. अशा परिस्थितीत स्वतःला वेळ देणं खूप जास्त महत्त्वाचं. कधी थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांतपणे विचार करा. योगासन केल्याने सुद्धा मन शांत होते. नामस्मरण करा. भगवंताचे ध्यान करा. भगवंत आपली साथ कधीच सोडत नाही. सहमत असाल तर माझा देव माझ्या पाठीराखा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आपल्या भावनाचा विचार करा आणि त्यांना जाणून घ्या. जर तुमच्याजवळ आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ असेल तर ते करा. तुम्हाला ताजेतवाने करेल आणि तुमच्या मनातील निगेटिव्हिटी दूर करण्यास मदत करेल. कठीण परिस्थितीत स्वतःला एकटं पडू देऊ नका. आपल्या कुटुंबाशिवाय मित्राशी किंवा आपल्या विश्वासू व्यक्तीशी बोला. त्याच्यासमोर आपले समस्या मांडल्याने मनातील ओझं हलकं होतं. कधीकधी इतरांशी बोलल्यानंतर आपल्याला नवीन दृष्टिकोन मिळतो, ज्यामुळे समस्या सोडवणे सोपे होते. आणि असं जवळचं कोणी भेटतच नसेल, आपल्या आयुष्यात नसेल तर आपल्या देवाजवळ तुम्ही मन हलकं करा. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा शारीरिक आरोग्याची काळजी घेणे विसरू नका.
पुरेशी झोप घ्या, मनाला शांत वाटेल या गोष्टी करा. तुम्हाला जास्त चांगलं वाटेल आणि वाईट वेळेतून बाहेर पडण्याची शक्ती तुम्हाला मिळेल. आपल्या भावनांना योग्य दिशा देणे आवश्यक. अशा वेळी सृजनशीलतेचा वापर करा. संगीत, लेखन, चित्रकला किंवा कोणत्याही प्रकारचा कला प्रकारात आपल्या भावनांना व्यक्त करा. त्यामुळे तुमच्या मनातील निगेटिव्ह भावना कमी होतील आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल. तुमच्यातील दडलेले गुण तुम्हाला दिसतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे स्वतःचे ध्येय ठरवा. अनेकदा वाईट परिस्थिती आली की आपल्याला वाटतं की सगळं संपलेलं, मात्र हे नेहमी लक्षात घ्या, संकटे येतात. अशा वेळी पुढे काय करायचं आहे हे सर्वात प्रथम ठरवावं. लहान लहान ध्येय ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करावं. ध्येय साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने तुम्हाला वाईट वेळेत सुद्धा पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला आपला गमावलेला आत्मविश्वास परत मिळत आहे. त्या परिस्थितीचा स्वीकार करणे महत्त्वाचं, कारण गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्या आपण बदलू शकत नाही. पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केल्याने मनावरचा ताण कमी होतो आणि पुढे जाण्याची ऊर्जा आपल्याला मिळते. धीर धरा, हे आवश्यक आहे. वाईट वेळ ही तात्पुरती असते, पण ते नक्कीच संपणार. स्वतःला सांगा की तुम्ही या काळातून सावरणार आहात. धीर आणि संयम ठेवल्यास तुम्हाला या काळातून बाहेर पडण्याची एक नवीन ऊर्जा मिळेल. विश्वास ठेवा भगवंतावर, स्वतःवर, आपल्या क्षमतावर. या वाईट काळातून नक्कीच तुम्ही बाहेर पडाल. कधीकधी संकटे आपल्यातील सामर्थ्य दाखवतात, त्यामुळे संकटांना घाबरू नका. त्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही त्यांना नक्कीच हरवू शकता, कारण आपला देव आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या देवाला अशक्य असे काहीच नाही. भविष्याचा विचार करा, चांगले कर्म करा, ध्यान करा. सर्व काही शक्य होतील. अशक्य असे काहीच नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.